नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ती आंब्या फणसाची झाडं. पण खरं तर कोकण हे विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींनी सुद्धा समृद्ध आहे. काही वनस्पती तर बहुउपयोगी असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्मही असतात आणि त्यांचं लाकूडही उपयोगी असतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया अशाच एका बहुउपयोगी झाडाविषयी, ते म्हणजे अंजनीचं झाड. हे कोकणात आढळून येणारं एक अत्यंत औषधी आणि उपयोगी झाड आहे. खरं तर हा एक लहान सदाहरित वृक्षच असतो. कोकणाबरोबरच हे झाड भारताच्या पश्चिम घाट परिसरातही आढळून येतं. या झाडाचं लाकूड अतिशय टणक आणि मजबूत असतं आणि म्हणूनच याला लोखंडी असं पण म्हणतात. पूर्वापार हे लाकूड शेतीची अवजारे आणि होड्या बनवण्यासाठी वापरलं जातं. आयुर्वेदात या झाडाच्या पानांचा आणि बियांचा वापर विविध आजारांवर औषधी म्हणून केला जातो. उदाहरणार्थ त्वचा विकार आणि जखमा भरून काढणे. याच्या पानांपासून पिवळा रंग तयार केला जातो. या झाडाची फळं लहान बोराच्या आकाराची अंडाकृती असतात. सुरुवातीला त्यांचा रंग हिरवा असतो, पिकल्यानंतर ती लाल होतात आणि पूर्ण पिकल्यावरती या फळांचा रंग काळा किंवा गडद जांभळा होतो. ही फळं चवीने किंचित तुरट आणि गोडसर असतात. या फळांचा आकर्षक रंग आणि गोड चव पक्ष्यांना नेहमीच आकर्षित करतात. कोकणातले हॉर्नबिलसारखे पक्षी या फळांवर ताव मारतात. आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण अंजनीची फक्त आकर्षक फळंच बघितली आहेत, पण फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान या झाडाला निळ्या किंवा जांभळ्या रंगाची आकर्षक फुलंही येतात आणि हे झाड अजूनच आकर्षक दिसतं. या झाडाची पानं आणि ही निळ्या किंवा जांभळ्या रंगाची आकर्षक फुलं विविध प्रकारची फुलपाखरं, मधमाशा तसेच इतर पक्ष्यांनाही आकर्षित करतात आणि त्यामुळे परिसरातील जैवविविधता टिकून राहण्यास मदत होते. आधीच आपलं कोकण हे जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध आहेच. कोकणातील जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी मदत करणारं हे अंजनीचं झाड तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्ञान दिल्याने वाढतं आणि म्हणूनच या झाडाविषयी किंवा याच्या औषधी वापराविषयी तुम्हाला अजूनही काही माहिती असल्यास कृपया शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. इतर निसर्गप्रेमी लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणं हा या माझ्या चॅनलमागचा एक मुख्य हेतू आहे. मी चालू केलेल्या या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जमेल तशी निसर्गाची काळजी घेत राहा. निदान आपल्या घरच्या कुंडीमध्ये एखादं रोप तरी वाढवा. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.